पवारांचे खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। दिल्लीत सकाळी 11 वाजताची ही वेळ देण्यात आली आहे। राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगाने ही भेट घेतली जाईल अशी माहिती मिळतेय। पुन्हा एकदा जाऊयात, निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, जरी सांगितलं जातंय की दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगाने ही भेट घेण्यात येतेय, पण राजकीय कारण निश्चितच त्यामागे असू शकतं। काय घडतंय दिल्लीत पडद्यामागे? तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मागितली होती आणि ती सोमवारी सकाळी पार्लमेंटमध्ये त्यांना वेळ देण्यात आलेली आहे। सकाळी 11 वाजता ही भेट होईल। राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगाने आम्ही भेटत आहोत असं जरी त्यांच्या वतीने सांगण्यात येत असलं तरी या घडामोडीला एक राजकीय महत्त्व देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 3 दिवसीय अधिवेशन लवकरच पार पडणार आहे। डिलिमिटेशन बिल सारखा जो विषय आहे, महत्त्वाचा विषय, तो संसदेत चर्चेला येणार आहे। अशा वेळी एका विरोधी पक्षातील महत्त्वाचे जे खासदार आहेत त्यांचं जवळपास महत्त्वाचं संख्याबळ आहे। 8 खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे। हे सर्व खासदार जाऊन मोदींना जर भेटत असेल तर नक्कीच ही एक महत्त्वाची घडामोड मानली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या मेडिटेशन येतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। यासोबतच आगामी काळात खरंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीए मध्ये जातोय का, हे देखील लवकरच समोर येईल। अशा वेळी एक पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट खासदारांना घेणं हे महत्त्वाचं आहे। दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगाने आम्ही भेटत आहोत असं जरी म्हणत असले तरी राजकीय या निमित्तानं चर्चा काही होते का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहील। प्रज्ञा, निलेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।